पीएनजी ज्वेलर्सची खासियत आहे, प्रत्येक कलेक्शन, प्रत्येक कलाकुसर ही अगदी पाहण्यासारखी आहे. म्हणजे तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, पण इथे येऊन ही कलाकुसर बघितली की तुमचं मन, मी 100% सांगते, अजिबात आवरू तुम्ही शकत नाही. हे फॅन्सी कलेक्शन मध्ये तुर्किश डिझाइन आहे वाव, आणि खूप सुंदर अमेझिंग. पॅटर्न आहे. वय कुठलंही असू दे तुमचं, मी अजिबात हा काढायची माझी इच्छाच होत नाही. इतकं सुंदर वाटतोय तो, खूप युनिक आणि किती क्यूट आहेत इयरिंग. हा गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला निघायचं आणि काहीतरी वेगळा लुक करायचा आणि तुम्हाला अगदी मराठमोळ्या आपल्या ज्वेलरीमध्ये थोडासा युनिकनेस आणायचा असेल तर मला असं वाटतं हे पूर्ण सेट सुद्धा खूप छान आहे. हा हा हा, एकदम हलकं आहे. म्हणजे यू वॉन्ट Lightweight इमॅजिन आहे, की हा इतका भरगच्च दिसणारा हार इतका हलका कसा असू शकतो. Yes. एकदम हलका आहे, म्हणजे ह्याला काहीच मी घातलं काही नाही असंच मला फील येतोय. किती सुंदर आहे हा. हाय हॅलो नमस्कार, मी गार्गी. वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर मंडळी, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अर्थातच गुढीपाडव्याचा मुहूर्त. आता गुढीपाडवा म्हटलं तर सोनं खरेदी आली आणि सोने खरेदी जर करायचं असेल तर अक्षरशः डोळे झाकून विश्वास ठेवण्यासारखं एकमेव नाव आहे, ते म्हणजेच पीएनजी ज्वेलर्स. जिथं आधुनिकता आणि पारंपरिकता यांचा सुंदर मिलाप त्यांच्या प्रत्येक क्रिएशनमध्ये पाहायला मिळतो. तर आज आपण इथेच पीएनजी ज्वेलर्समध्ये आलो आहोत. तिथे त्यांच्या वेगवेगळ्या दागिन्यांवर काय सवलती आहेत, काय नवीन कलेक्शन आहे, हेच आज एक्सप्लोअर करणार आहोत. सो चला एक्सप्लोअर करूया. तर मंडळी, फायनली मी पीएनजी ज्वेलर्समध्ये आली आहे आणि पीएनजी ज्वेलर्समध्ये आल्यानंतर तुम्ही एकंदरीतच हा माहोल या थ्रूआउट व्हिडिओमध्ये अनुभवणार आहात. प्रचंड गर्दी आहे अर्थातच, कारण प्रत्येकांच्या विश्वासाचं असं हे नाव आहे. आणि इकडची जी जी डिझाईन आहे, ज्या ज्या सगळ्या ऑफर्स आहेत या एक्सप्लोअर करायच्या आहेत. पण त्याची सुरुवात आपल्याला अगदी सौभाग्याच्या लेण्याने करायची. अर्थातच मंगळसूत्रावरती काय ऑफर्स आहेत, काय कलेक्शन आहे ते आपण बघणार आहोत. सो चला. नमस्कार ताई, लोकमत सखीमध्ये तुमचं स्वागत आहे. आता अर्थातच सौभाग्याचं लेणं आपलं मंगळसूत्र आणि गुढीपाडवा म्हटलं तर आपण मंगळसूत्र सुद्धा खरेदी करतो. मला तुमचं सध्याचं लेटेस्ट जे गुढीपाडवा स्पेशल आहे असं कलेक्शन बघायचं आहे ताई. हो हो मॅम, हे बघा आपले हे कलकत्ती पॅटर्न मध्ये लॉंग खूप छान मंगळसूत्र आलं आहे. खूपच तुम्ही सुंदर वेअर आहे. करून बघा, किती छान आहे. म्हणजे अगदी छान त्याच्यावरचं जे वर्क आहे इतकं बारीक आहे. हो आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे आजकालचे जे जनरेशन आहे त्यांना बारीक हे डिझाईन जे आहेत त्या नेहमी आवडत असतात. हो हो सो मी घालून बघते. हो मॅम. सो हे घातल्यानंतरचा फील आहे ना, हा फील खूप वेगळा आहे. आणि ट्रेडिशनल तुमच्या साडीवरती खूप शोभणारं असं हे मंगळसूत्र आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हरायटी बघायची असेल तर त्यांच्याकडे खूप व्हरायटी तुम्हाला दिसणार आहे. हे पण किती सुंदर आहे बघा. म्हणजे मी घातलेला एक वेगळा पंख्याच्या आकाराचा पेंडेंट आहे, त्यामध्ये हा गोल प्रकार आहे. हा सुद्धा छोटा पंख्या टाईप प्रकार आहे. हा एक पानाचा प्रकार आहे. आणि प्रत्येकाच्या या ज्या साखळ्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा युनिकपणा आहे. खूप सुंदर आहे ताई. ह्याची साधारण किती ग्रॅमचं आहे, काय प्राइस आहे? हे आपले 6 तोलेपासून स्टार्टिंग आहे, 6-5.5 तोलेपर्यंत आहे. बरं, हे सुद्धा एक वेगळी डिझाईन मला हो, दिसते ताई. एक गोकाकच्या तुम्ही बघा, खूप बरं. छान कलेक्शन आहे हे आणि मोठा अच्छा. पण बऱ्यापैकी आहे. आणि बघा ह्याच्यामध्ये फिनिशिंग ही वेगळी आहे ना? हो, गोकाकच्या आहे वाव. ते पॉलिश बघा, त्याची फिनिशिंग बघा, वर्क पण बघा याच्या. म्हणजे आपलं जे पारंपरिक 2 वाटीचं मंगळसूत्र आहे त्याच्यामध्ये दिलेला हा आधुनिक टच आहे. हो. वाव. फक्त तुम्ही हे काळे मणी बघा, त्यांनी ज्या प्रकारे लावलेले आहेत त्या प्रकारे त्याचं एक वेगळं पॅटर्न क्रिएट झालं. भरगच्च मराठमोळ्या पैठणीवरती हे भरगच्च मंगळसूत्र किती शोभा वाढवणार आहे. हा मला असं वाटतं डेली यूजसाठी माझ्या सगळ्या सखींना अगदी हेल्पफुल ठरणार आहे. कारण छोटे मंगळसूत्र ताईने सुद्धा घातलंय जे इझी टू वेअर आहे आणि अगदी रफ अँड टफ आहे. तर ह्याची साधारण काय प्राइस आहे? हा, याची साधारण कसं आहे की 12 ग्राम आणि 11 ग्राम 10 ग्राम मध्ये बसणार आहे. हे बघा, अच्छा, हलकं आहे, एकदम लाईट लाईट वेट आहे. किती सुंदर आहे, खूपच छान आहे. म्हणजे 2 वाट्या पण आहेत आणि त्याला आधुनिक थोडासा टच सुद्धा त्यांनी दिला. हे पण मी घालू. हो. आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा इथे तुम्ही वाट्यांच्या व्हरायटी बघू शकता. प्रत्येक वाटीची डिझाईन वेगळी आहे इकडे. एकदम मायन्यूट डिटेलिंग आहे जी तुम्हाला कुठेच बाकी मिळणार नाही. तर हे तर सगळं आता आपण पाहिलेलं आहे. मला तुमचं गोल्ड नेकलेसचं सुद्धा कलेक्शन बघायचं. या प्लीज.
कमाल हे असं आपले- त्यांच्याकडे कलेक्शन आहे, वेगवेगळ्या फिनिशिंग मध्ये आहे. हे बघा, हे अँटिक कलेक्शन आहे आपले. किती सुंदर आहे, छान आहे ते किती collection. छान आहे. म्हणजे मला असं वाटतं लेहंग्यावरती वगैरे सुद्धा तुम्ही यंदाच्या वेडिंग सीझन मध्ये वापरू शकता आणि अर्थातच सणावारासाठी उत्तम असा पर्याय आहे. आणि मुळात काहीतरी वेगळेपण, म्हणजे सोन्यामध्ये सुद्धा ज्यांना खूप गोल्ड असं पिवळसर सोनं नको हवं असेल त्यांच्यासाठी अगदी बेस्ट आहे हे. त्याची फिनिशिंग, त्याच्यावरचं हे, आणि हे जे घुंगरू आहे त्याच्यानं असा आवाजही येतो, खूप सुंदर वाटतं, खूप छान आहे. त्याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं मिनिमल हवं असेल तर हा सुद्धा पॅटर्न खूप छान दिसतोय, ज्याच्यामध्ये त्यांनी ग्रीन रेड असं कॉम्बिनेशन केलं. इयरिंग सुद्धा बऱ्यापैकी फारही मोठे नाहीत, फारही छोटे नाहीत असे, खूपच छान आहे. आणि हे पण साधारण तुम्हाला 52 ग्रॅम वगैरे असं मिळणार आहे. किती सुंदर आहे. ताईने अजून एक मला एक हे काढून दिलाय, हा हार किती छान वाटतोय. म्हणजे 6.5 लेहंग्यासाठी आणि मला असं वाटतं कुठल्याही प्रकारचे असे हे शालू चोकर खूपच छान दिसतो खूपच actually. छान आहे. हो. मला घालून दाखवते, हो, हो. खूप सुंदर आहे. आणि ह्याच्यावर सुद्धा काही ऑफर्स आहेत का? हो, मेकिंगवर अप टू 30% ऑफ आहे. तुम्ही कोणतीही वस्तू घेतल्या तर मेकिंगवर अप टू 30% ऑफ आहे. हो, सो तुम्ही बघू शकता किती चोकर छान आणि खूप भरगच्च. beautiful चोकर आहे. हा जो नेकलेस आहे, जो आपण नॉर्मल साडीवरती वगैरे वेअर करू शकतो, अगदी घरगुती कार्यक्रमांना पण, इतका लाईट वेटेड प्लस एलिगंट असा हा त्यांचा हा सेट आहे, जो अगदी तुम्ही घातलात आणि माझ्यासारखं एखादं लॉंग त्याच्यावरती गळ्यातलं घातलं की तुम्ही गुड टू गो आहात. सो घरच्या फंक्शनसाठी एकदम हेवी तो चोकर जर तुम्हाला हवा नसेल तर अशा प्रकारच्या नेकलेसचे सुद्धा त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत आणि with आणि कानातले. खूप सुंदर आहेत. म्हणजे आणि त्याच्यावरचे कानातले पण बघा किती क्यूट आहेत, खूप छान आहेत. म्हणजे हलके आहेत, अगदी ज्यांना हेवी इयरिंग्स नको हवेत त्यांच्यासाठी उत्तम पर्याय आहे. आणि ह्याचे बरेच ऑप्शन्स तुम्ही इथे, फक्त मी कॅमेराला सांगते, एकदा नजर आपण इथे मारूया. बरेच ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. सो या व्यतिरिक्त सुद्धा अगदी पारंपरिक आपले जे दागिने आहेत, आता मी हे चुकत नसेल तर हा गहू हार आहे. गहू सो या गहू हाराला, जे आपले मराठमोळे गोकाक. दागिने आहेत, त्यांचं हे गोकाक कलेक्शनमध्ये त्यांनी गहू हाराला एक युनिक टच दिलेला आहे. किती छान वाटतंय, अगदी भरगच्च असं गळ्याभोवती कंठी टाईप तो लुक आहे. आणि या व्यतिरिक्त बकुळ हार सुद्धा आहे, जोही आपल्या मराठी परंपरेतला एक अविभाज्य घटक आहे. त्याला सुद्धा त्यांनी 3 पदरी असा तो हार केला आहे. सो या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे थोडी साऊथ स्टाईल ज्वेलरी हवी असेल, ही पण तुमच्या गोकाक कलेक्शन गोकाक बरोबर. कलेक्शन. हो, सो हो. तुम्हाला छोटं मोठं आणि इयरिंग्स असं फुल सेट मिळणार आहे. सो बरेचदा ब्राईड्सना यंदा वेगवेगळ्या प्रकारे साऊथ इंडियन लुक करायला आवडतं, किंवा अगदी तुम्हाला गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला निघायचं आणि काहीतरी वेगळा लुक करायचा आणि तुम्हाला अगदी मराठमोळे आपल्या ज्वेलरीमध्ये थोडासा युनिकनेस आणायचा असेल, तर मला असं वाटतं हे पूर्ण सेटसुद्धा खूप छान आहे. सो हा नेकलेस किती सुंदर आहे. ताई, काय म्हणतात या नेकलेसला? हे फॅन्सी कलेक्शन मध्ये तुर्किश डिझाईन आहे आणि खूप सुंदर Amazing. पॅटर्न आहे. 38 ग्रॅम्स मध्ये आहे आणि हो, किती छान आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की पारंपरिकच नाही, आजकाल ते वन पीसेस वगैरे फंक्शन्सला घालतात, त्यावर सुद्धा किती शोभून दिसणार. ह्याला काय तुर्किश बोलतात का? वाव. वय कुठलंही असू दे तुमचं, मी अजिबात हा काढायची माझी इच्छाच होत नाही. इतकं सुंदर वाटतोय तो, खूप युनिक आणि किती क्यूट आहेत इयरिंग्स. सो आपली जी पारंपरिक आपला जो मराठमोळा साज आहे, त्यामध्ये वज्रटिकेला खूप महत्त्व आहे. आणि गुढीपाडवा म्हटलं तर पारंपरिक दागिने आले, आणि ही वज्रटीक बघा किती छान आहे. म्हणजे खूपच सुंदर आहे. ताई, हा जो लुक आहे म्हणजे वज्रटिकेचा, ह्याच्यामधली पारंपरिक वज्रटीक अगदी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गळ्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येते, आपल्या कुलस्वामिनीच्या गळ्यामध्ये दिसून येते. 3.5 शक्तिपीठामध्ये सुद्धा ह्या वज्रटिकेला खूप महत्त्व आहे. आणि फक्त 6.5 तोलेमध्ये बनलेला आहे. 6.5 तोळे. 6.5 तोले. वा. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा 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 एकदम हलकं आहे. म्हणजे यू Light वॉन्ट weight इमॅजिन आहे, की हा इतका भरगच्च दिसणारा हार इतका हलका कसा असू शकतो. येस, ते ओ माय आणि गॉड. 22 कॅरेट मध्ये बनवलेला आहे. वाव. सो जस्ट लुक ॲट दिस. एकदम हलका आहे, म्हणजे ह्याला काहीच मी घातलं काही नाही असंच मला फील येतोय. किती सुंदर आहे हा.
सो जे मी इथे मॅनिक्विनमध्ये पाहिलेलं ते मी माझं घालण्याचा मोह आवडला नाही आणि एकदम ताईंनी मला मॅचिंग त्याच्यावरच असा शॉर्ट नेकलेससुद्धा दिला आहे. यावरती मॅचिंग इयरिंगसुद्धा आहेत. पण भरगतचा असा माझा लुक आहे. प्लेन साडीवरती मला असं वाटतं हा खूप शोभून दिसणार आहे. दुसरा तुम्हाला काहीच दागिना घालण्याची गरज नाही. हे फक्त घातलं तर अगदी राजेशाही असा तुमचा लुक होणार आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्यांमध्ये तुम्हाला टिकायचं असेल आणि एकदम सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं असेल तर मला असं वाटतं ही तुमची ओळख निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा हार घ्यायला तुम्हाला इथे यायचं आहे. यंदाच्या गुढीपाडव्यासाठी भन्नाट ऑफर्स इथे आहेत. हेच दागिने नाही, तुम्हाला पाहिजे तर कस्टमाइजसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्या व्यतिरिक्त मला ताईंना विचारायचं, ताई ऑफर्स पुन्हा एकदा आपण सांगूया. गोल्डन जे आपले सोन्याचे दागिने आहेत, काय ऑफर्स आहेत त्याच्यावर? गोल्डमध्ये आपल्याला जे ऑफर चालू आहे मेकिंगवर अप टू 30% ऑफ आहे. ओके. तुम्ही कोणतेही वस्तू घ्या ते मेकिंगवर अप टू 30% आहे. 30% ऑफ. गोल्डमध्ये. सो ह्याच्यावरच मॅचिंग तुम्हाला बांगड्या हव्या असतील तर बांगड्या सुद्धा आपण एक फक्त उडती उडती नजर घेऊया. त्यांचे सुद्धा खूप व्हरायटी आहे. अंगठ्या आहेत, छोटे मोठे इयरिंग्स आहेत, पेंडेंट आहेत, ब्रेसलेट्स आहेत, चेन आहेत. अगदी पारंपरिक आपल्या ज्या मोहनमाळ असते किंवा अगदी गहू हार असतो, ह्याच्या सुद्धा भन्नाट व्हरायटी आहेत. म्हणजे मी जितकं बोलेल तितकं कमी आहे आणि जितकं दाखवीन तितकं म्हणजे आपला 4 तास हा व्हिडिओ चालू शकतो, इतके त्यांच्याकडे कलेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला यायचं आहे. आता हे आपण गोल्डन कलेक्शन ताई पाहिलेलं आहे. आता थेट मला डायमंडकडे जायचं आहे, कारण डायमंडवर सुद्धा बरीच ऑफर आहेत ताई. आल्यानंतर लखलख 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 वाटते ताई, कारण सगळे त्यांच्याकडे डायमंडचं कलेक्शन आहे. ताई तुमच्याकडचे आता गुढीपाडवा स्पेशल डायमंडचे दागिने बघायचे आहेत. बघा स्पेशल हा नेकलेस ऑफरमधला आहे. म्हणजे आता डायमंडमध्ये हे रोज गोल्ड आणि डायमंड असं आहे का? हो, रोज गोल्ड आणि हे सुंदर आहे ताई. किती काय प्राइस आहे, कसं आहे? काय किती 12 लाखापर्यंत जाईल. हा 12 लाखापर्यंत. हां, किती सुंदर आहे, खूपच छान आहे. म्हणजे अगदी 5 लेअर आहेत ना? हो. वाव, भरगतचं असं आहे. यंदाच्या म्हणजे गिफ्टिंग पर्पजसाठी सुद्धा खूप सुंदर आहे. आणि गुढीपाडव्याला सुद्धा आपण नेहमी गोल्डन कलरचे हार घालतोच, म्हणजे सोन्याचे थोडक्यात. तर त्याच्यामध्ये जर डायमंड तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे, तुमची डिझायनर साडी आहे त्यावरती खूप शोभणार आहेत. आणि त्याचे इयरिंग्स सुद्धा खूप छान आहेत. वाव, सुंदर. म्हणजे डिझायनर साडीवरती ज्याच्यामध्ये असा नेट आहे किंवा डायमंड वर्क आहे त्याच्यावरती तर खूपच शोभून दिसेल. खूप छान असं इयरिंग्स आहेत आणि मिनिमल आहे, खूप असं हेवी पण नाही आहे. म्हणजे तुम्ही इझिली कॅरी करू शकता. हे डायमंड एमरल्ड आणि डायमंड्समध्ये नवीन नवीन कलेक्शन आले. त्याचा ट्रेंड जास्त आहे डायमंड्स आणि एमरल्डचा. ओके, त्याच्यामुळे किती सुंदर आहे. मी हे पण घालून बघते. म्हणजे ते बघता क्षणी मला असं झालं की हे माझ्याकडे असलं पाहिजे. आणि हा सुद्धा एक असा प्रकार आहे ना की जो ॲज अ तुम्ही टाईट नेकलेस म्हणून, चोकर म्हणून सुद्धा वापरू शकता. सो तुम्हाला जसे आपण गोल्डन मंगळसूत्र बघितले तसे डायमंडमध्ये सुद्धा मंगळसूत्र आहेत आणि त्याचे सुद्धा बरेच ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. जे मंगळसूत्र मी तुम्हाला म्हणत होती ते मी घातलेलं आहे आणि त्याला अगदी साजेचं असं गळ्यातलं चोकर किंवा डायमंड नेकलेससुद्धा मला ताईंनी चेंज करून दिला. सो बेसिकली ज्यांना गोल्डन खूप असं नको आहे त्यांच्यासाठी हे खूप भारी आहे. यंदाच्या पाडव्याला तुमच्या बायकोसाठी हे जर तुम्ही दिलं ती 100% खुश होणार आहे. ऑफिस वेअरसाठी हे किती सुंदर आहे. ताई काय साधारण याची प्राइस आहे? एक 1 लाख पर्यंत हे 80 90. कारण हे सगळे रिअल डायमंडमध्ये आहे ते मंगळसूत्र. खूप अगदी नाजूक आहे आणि छान आहे. रोज गोल्डमध्ये त्याची फिनिशिंग आहे. सो घड्याळाबरोबर किंवा अगदी नुसतं तुम्ही डेली यूजला सुद्धा तुम्हाला रिअल गोष्टी आवडत असतील, रिअल दागिने हवे असतील तर मला असं वाटतं की तुमच्याकडे हे असलं पाहिजे. हे फक्त त्यांचं कलेक्शन तुम्ही बघा, किती सुंदर कलेक्शन आहे. चेन, पेंडंट आणि इयरिंग असे सुद्धा ऑप्शन्स आहेत की जे तुम्ही अगदी तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा बायकोला घ्यायचं असेल तर ही सुद्धा इन्व्हेस्टमेंट खूप भारी आहे मला असं वाटतं. तुम्ही बघा, अगदी तुम्ही अनमॅरिड असाल तर त्या तुमच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. तुमच्या कलेक्शनमध्ये या गोष्टी असल्या पाहिजेत. बरेचदा आपण बाहेरनं गोष्टी घेतो मग त्याची पॉलिश जाते, पण इथे सगळ्याची गॅरंटी आहे. तर मंडळी, तुम्ही आजचा हा अख्खा व्हिडिओ पाहिलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचं कलेक्शन PNG ज्वेलर्सचं तुम्ही एक्सप्लोर केलं आहे. त्यामुळे यंदाचा तुमचा हा गुढीपाडवा तुम्हाला अगदी स्पेशल लखलखता आणि सोनेरी करायचा असेल तर नक्की तुमच्या जवळच्या PNG ज्वेलर्सच्या दालनाला भेट द्या.
स्वतः इकडच्या ज्या स्कीम्स आहेत किंवा जे काही कलेक्शन आहे ते एक्सप्लोअर करा आणि तुमचा यंदाचा पाडवा खूप सोनेरी करा आणि भरपूर प्रेम वाटा.